How are you all? My name is Madhur. I am the co-founder of Edunation Academy for UPSC and MPSC. आज आपण खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत जो की MPSC न कालच नोटिफिकेशन टाकून आपल्यावरती एक बॉम्ब फोडलेला आहे. बऱ्याच जणांना असं वाटतं, ऑफकोर्स माझं तरी हे मत नाहीये. आय एम व्हेरी हॅपी दॅट इट हॅपन्ड. परंतु काल MPSCने जे एक नोटिफिकेशन टाकलंय आणि त्यानंतर खूप जणांचे खूप कन्फ्युजन सुरू आहेत, त्याबद्दल आज आपल्याला बोलायचं आहे की MPSCनं स्वतःच्या परीक्षेच्या पॅटर्नमध्ये, मेन्सच्या पॅटर्नमध्ये जो बदल केलाय तो बदल नक्की कसा आहे, नक्की काय काय आपण ह्या परीक्षेतनं आणि नव्या बदलामधनं एक्सपेक्ट करू शकतो, आणि बेसिकली इज इट अ चॅलेंज ऑर अन ऑपॉर्च्युनिटी, हे एक आव्हान आहे की संधी आहे आपल्याला आपल्या हव्या असलेल्या ड्रीम पोस्टवरती पोहोचण्याची. तर वन बाय वन टेक्निकली आपण याबद्दल बोलूया. मला असं वाटतं की बघणारे मॅक्सिमम लोक हे ऑलरेडी ॲस्पिरंट्स असतील आणि काही असे लोक की ज्यांनी ऑलरेडी ठरवलंय की मला MPSC करायचे, असे लोक हे बघत असतील. आता जरी याबद्दल फक्त मुख्य परीक्षेबद्दल आपण बोलतोय तरी एक बॅकग्राऊंड त्याचं असं आहे की पूर्व परीक्षेतही काही दिवसांपूर्वीच बदल झालेला आहे, ज्यामध्ये MPSCने असं डिक्लेअर केलंय की UPSCच्या पॅटर्नच्या नुसारच प्रिलिमिनरी एक्झामिनेशन मधला जो पेपर 2 आहे, जी ॲप्टिट्यूड टेस्ट आहे, ती क्वालिफाईड नेचरची असेल अँड क्वालिफिकेशन इज ऑल्सो सेट ॲट UPSC लेवल, दॅट इज 33%, दॅट मीन्स 66.66 ऑर इन जनरल टर्म 67 मार्क्स. तर तुम्हाला पेपर 2 हा क्वालिफाईंग ऑलरेडी झालेला होता आणि तेव्हापासून मी म्हणत होतो आणि सर्वांना सांगितलेलं होतं, इव्हन माझ्या ऑफलाईन क्लासमधल्या तर सर्व मुलांना मी स्पष्ट बोललेलो आहे की MPSC डिस्क्रिप्टिव्ह होणार म्हणजे होणार. ही खूप दिवसाची आम्ही वाट बघत होतो आणि फायनली तो निर्णय MPSCने घेतलेला आहे अँड दिस इज रिअली अ वेलकम चेंज. नाउ लेट मी एक्सप्लेन यू की हा चेंज काय आहे. अगोदर आपण चेंज बद्दल बोलूया आणि त्यानंतर बघूया की कोणासाठी हा एक चॅलेंज ठरणार आणि कोणासाठी ही एक ऑपॉर्च्युनिटी असू शकते. तर पहिली गोष्ट, MPSCने जशी प्रिलिमिनरी आता UPSCच्या धर्तीवरती बदलली अँड दिस इज नॉट न्यू फॉर अस. 2011ला जेव्हा UPSCने चेंज केला होता पॅटर्न, तेव्हाही त्यांनी UPSCच्या सेन्सनं चेंज केलेला होता प्रिलिमिनरीचा पॅटर्न. तर त्याच्यामुळे UPSCला फॉलो करणं, आय वोंट से कॉपी, परंतु UPSCला फॉलो करणं हा MPSCचा आधीपासूनचा ट्रेंड राहिला आणि मला असं वाटतं त्यामध्ये काही चूक नाही. सो त्यामुळे MPSCनं जेव्हा प्रिलिमिनरीमध्ये काही महिन्यांपूर्वी चेंज केलेलाच होता, तर मेन्समध्ये UPSCच्याच धर्तीवरती चेंज होईल असा एक अंदाज होताच आणि तो खरा ठरलेला आहे. आता चेंज काय आहे, तर आतापर्यंत MPSCची जी मेन्स एक्झाम होती तीही लँग्वेजेसचे 50% सोडून, म्हणजे मराठी आणि इंग्लिशचे 50-50 मार्क्स सोडून बाकी सर्व ऑब्जेक्टिव्ह नेचरचीच असायची. आणि प्रत्येक पेपर GS 1, 2, 3, 4 जे असायचे त्यामध्ये 150-150 मार्कांचे एक मार्काला एक क्वेश्चन असायचा आणि ह्या सेन्सनं तुमची ऑब्जेक्टिव्ह टेस्ट असायची. सो आतापर्यंत ज्यांनी कोणी MPSCचा मागच्या 4, 5, 10 वर्षांपासून प्रिपरेशन केलं असेल त्यांनी ते ऑब्जेक्टिव्ह नेचरच केलेलं आहे, बिकॉज तेव्हापासूनचा पॅटर्न तोच आहे. परंतु आता 10 वर्ष झाले पॅटर्न चेंज होऊन दर 10 वर्षांनी MPSC स्वतःचा पॅटर्न चेंज करत असते, हा ट्रेंड आहे. सो त्याच्यामुळे आता ऑब्जेक्टिव्ह वरून परत तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह मध्ये येणं इट इज लॉजिकल, राईट. आणि या अगोदरही MPSC डिस्क्रिप्टिव्ह होती. सो दिस इज नॉट द फर्स्ट टाइम दॅट MPSC इज गोइंग डिस्क्रिप्टिव्ह. नो, ऑलरेडी MPSC वॉज डिस्क्रिप्टिव्ह. आता फक्त मधल्या काळापुरती ती ऑब्जेक्टिव्ह झाली होती आणि आता ती परत डिस्क्रिप्टिव्ह झाली आहे. बरं, त्यातल्या त्यात जर तुम्ही देशासोबत कम्पेअर केलं तर देशातला मॅक्सिमम पब्लिक सर्व्हिस कमिशन जे आहे, स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन्स, त्याच्याही मेन्स एक्झाम्स UPSCच्या धर्तीवरती डिस्क्रिप्टिव्हच आहेत. सो त्यामुळे MPSC वॉज वन ऑफ दोज स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन्स की ज्यांनी ऑब्जेक्टिव्ह एक्झाम ठेवलेली होती आणि ज्याच्यावरती खरंच इंटेलेक्च्युअल्स जे आहेत त्यांचा भरपूर क्रिटिसिझम पण होताच. ओके, सो ॲज आय टोल्ड यू ऑलरेडी की डिस्क्रिप्टिव्ह कधी ना कधी होणार, म्हणजेच आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो वर्णनात्मक परीक्षेचा पॅटर्न. तर ते वर्णनात्मक म्हणजे काय, तर आतापर्यंत तुम्ही तुमच्या ग्रॅज्युएशनमध्ये जे काय करताय ना, एक्झॅक्टली सेम. सो जनरली आता MPSC तुम्हाला काय करणार आहे, एक जनरल प्रश्न देणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला आता ते क्वेश्चन कम आन्सर शीट असेल का UPSC सारखी, हे अजून क्लॅरिटी आपल्याला नाहीये, पण मला असं वाटतं की ते असेल. म्हणजेच आन्सर शीटवरती तुमच्या प्रश्न छापलेले असतील आणि त्यावर तुम्हाला ठराविक शब्दांमध्ये, जसे UPSCचा सध्या पॅटर्न आहे 150 वर्ड्स अँड 250 वर्ड्सचा, 150 वर्ड्स फॉर 10 मार्क्स अँड 250 वर्ड्स फॉर 15 मार्क्स, आणि असे एकूण 20 प्रश्न असतात 250 मार्कांसाठी. MPSCनं अजूनही पूर्ण सिलेबस पूर्णपणे डिस्क्लोज केलेला नाहीये, बट जसं मी अगोदरच सांगितलं होतं
की वर्णनात्मक एमपीएससी होऊ शकते, डिस्क्रिप्टिव्ह होऊ शकते, तसं मी आता परत सांगतोय की सेम लाईक यूपीएससी तो पॅटर्न असणार म्हणजे असणार. कारण की एमपीएससीने ही एक गोष्ट ऑलरेडी सांगून दिली आहे नोटिफिकेशन मध्ये की GS 1 2 3 4 असतील, ज्याच्यामध्ये जनरली 4 जो असेल तो चेंज होईल आताच सांगितलेलं आहे, आणि 4 मध्ये एथिक्स, इंटिग्रिटी आणि ऍप्टिट्यूड ऍड होणार आहे. जर तुम्ही यूपीएससीचा सिलेबस बघितला असेल तर GS 4 इज ऑल्सो एथिक्स, इंटिग्रिटी अँड ऍप्टिट्यूड. सो त्याच्यामुळे यूपीएससीचा सेम पॅटर्न एमपीएससी फॉलो करते असं दिसतंय. इव्हन एमपीएससीचे मेन्सचे पेपर जे अगोदर 150 मार्कांचे होते ते आता 250 मार्कांचे होणार आहे. देयर विल बी 2 टाइप्स ऑफ मेन्स पेपर्स, ऍक्च्युअली 3 टाइप्स. अगेन इन द मेन्स एक्झामिनेशन लाईक यूपीएससी 2 पेपर्स असतील की जे क्वालिफाईंग नेचरचे असतील, एमपीएससीने डिक्लेअर केलेलं आहे. आणि ते क्वालिफाईंग पेपर्स असतील, एक मराठी कंपल्सरी आणि एक इंग्लिश कंपल्सरी. ते 300 मार्कांचे असतील. आतापर्यंत ते 100 मार्कांचे असायचे, ज्यापैकी 50 मार्कांचं ऑब्जेक्टिव्ह असायचं आणि 50 मार्कांचं डिस्क्रिप्टिव्ह असायचं. आता 300 मार्कांचा सेम लाईक यूपीएससीचा पॅटर्न असेल अँड देअर विल बी ओनली क्वालिफिकेशन रिक्वायर्ड. म्हणजे त्याच्यात जे मार्क्स पडणार आहेत ते तुमच्या स्कोअरमध्ये ऍड होणार नाहीत. आतापर्यंत मराठी इंग्लिशचे मार्क्स स्कोअरमध्ये ऍड होत होते, आतापासून पुढे ते स्कोअरमध्ये ऍड होणार नाही. म्हणजे तुम्हाला फक्त क्वालिफाय व्हायचंय. क्वालिफिकेशन इज सेट ॲट 25% लेवल. दॅट मीन्स आउट ऑफ 300 यू आर रिक्वायर्ड टू गेट 75 मार्क्स इंडिव्हिज्युअली इन मराठी अँड इन इंग्लिश, विच इज गोइंग टू बी एक्स्ट्रीमली इझी. सो आतापर्यंत म्हणजे मी जे आव्हान किंवा संधीबद्दल बोलतोय, तर ज्या मुलांना मराठी आणि इंग्लिश प्रिपेअर करणं बोर व्हायचं, त्रास व्हायचा, ग्रामर करत बसायचे, खूप सारे चॅप्टर्स आहेत, खूप साऱ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, व्होकॅब्युलरी होती, तर त्याचं टेन्शन गेलं. कारण की डिस्क्रिप्टिव्ह लँग्वेजचा पेपर खूप सोपा असतो, जसं यूपीएससीचा असतो. काही नसतं 40 ते 50 मार्कांचं ग्रामर असं 10th लेवल पर्यंतच असतं. फारच साधारण ग्रामर असतं, लाईक ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस और चेंज इन द डिग्रीज और जनरली आपण जे पार्ट्स ऑफ स्पीच शिकतो त्याच लेवलचं ग्रामर असतं, आणि मराठीमध्ये सेम. आणि मग उरलेला पार्ट जो यूपीएससीचा असतो तो मी सध्या सांगतोय तुम्हाला. कारण की एमपीएससीने डिक्लेअर एवढंच केलं की मराठी इंग्लिश 300 मार्क्सचे पेपर्स असतील आणि 25% मार्कांना म्हणजेच 75 मार्कांना क्वालिफिकेशन असेल. परंतु त्याचा पॅटर्न काय असेल ते अजून सांगितलेलं नाही. परंतु यूपीएससीचा जो आहे तोच फॉलो होईल असं माझं स्पष्ट मत आहे. यूपीएससी मध्ये असणार तुम्हाला 100 मार्कांचा एसे असतो, त्यानंतर एक कॉम्प्रिहेन्शन असतं आणि प्रेसी असतो. सो हे सगळं तुम्हाला यूपीएससीच्या मेन्सच्या पेपरमध्ये असतं लँग्वेजच्या, ज्यामधनं 300 मार्काचा पेपर जेव्हा तुम्ही अटेम्प्ट करता तेव्हा 75 मार्क घेणं खरंच खूप सोपं असतं. सो ज्यांना कुणाला मराठी इंग्लिशमध्ये टेन्शन होतं त्यांचं टेन्शन गेलं. डोंट वरी अबाउट इट, राईट. तुम्हाला फक्त 75 मार्क्स घ्यायचे. आय गॅरंटी तुम्हाला 75 मार्क्स मिळतील. ओके. त्यानंतर एमपीएससीने डिस्क्लोज केलंय की GS 1 2 3 4 असतील, ज्यापैकी यूपीएससी मध्ये GS 1 मध्ये ब्रॉडली टॉपिक्स असतात: हिस्ट्री, जिओग्राफी, सोशल इश्यूज अँड आर्ट, कल्चर अँड हेरिटेज ऑफ इंडिया. मग आता एमपीएससी सेम फॉलो करते का? आय बिलीव्ह 80% तरी सेम राहील, परंतु काही ऍडिशन्स राहतील, जे म्हणजे हिस्ट्री यूपीएससी मध्ये असते, हिस्ट्री ऑफ इंडिया दॅट इज एन्शंट, मिडिवल अँड मॉडर्न हिस्ट्री ऑफ इंडिया, पोस्ट इंडिपेंडन्स हिस्ट्री ऑफ इंडिया अँड सम पार्ट्स ऑफ वर्ल्ड हिस्ट्री ऑल्सो, राईट. सो हे तिन्ही मिळून आपली हिस्ट्री यूपीएससी ची तयार होते, आणि ज्यावरती 250 पैकी काही कंटेंटचे मार्क्स विचारले जातात. ट्रेंड सेट, आपण यूपीएससीच्या ट्रेंड बद्दल बोलण्यात काही अर्थ नाही ह्या व्हिडिओमध्ये. आणि सोशल इश्यूज असतात, ती जनरली 1 किंवा 2 प्रश्न असतात, आणि आर्ट अँड कल्चर अँड हेरिटेज ऑफ इंडिया असतं. मला असं वाटतं जेव्हा आणि जिओग्राफी असते, मला असं वाटतं जेव्हा एमपीएससी हे ऍड करेल तेव्हा एमपीएससी त्याच्यामध्ये एक अजून ऍडिशन करेल आणि एखाद एलिमिनेशन करू शकते, जसं वर्ल्ड हिस्ट्री. कदाचित एमपीएससी वर्ल्ड हिस्ट्री एलिमिनेट करेल, एन्शंट, मिडिवल, मॉडर्न इंडियन हिस्ट्री, इव्हन पोस्ट इंडिपेंडन्स इंडियन हिस्ट्री. कारण तो एमपीएससी मध्ये ऑलरेडी हा पॅटर्न होताच. एमपीएससी मध्ये पोस्ट इंडिपेंडन्स हिस्ट्री म्हणजेच आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो की स्वातंत्र्य नंतरचा, स्वातंत्र्योत्तर इतिहास. तर तो इतिहासही विचारला जाणारच आहे असं मला वाटतं. आणि त्यात ऍडिशन असेल महाराष्ट्राचा इतिहास, जो यूपीएससीत नाही. तसंच भूगोलाचं आहे. भूगोलामध्ये यूपीएससी मध्ये इंडियन अँड वर्ल्ड जिओग्राफी विचारली जाते. एमपीएससी इंडिया, वर्ल्ड अँड महाराष्ट्र स्पेसिफिक असं नक्कीच तुम्हाला देईल. म्हणजे सिलेबस यूपीएससी पेक्षा 1% थोडं चेंज होत जाणार, महाराष्ट्राचं ऍडिशन येत राहणार. पण एमपीएससी आर्ट अँड कल्चर अँड हेरिटेज ऑफ इंडिया ऍड करते का, किंवा सोशल इश्यूज ऍड करते का, हा एक प्रश्न नक्कीच माझ्या मनातही अजून आहे. जेव्हा सिलेबस डिटेल एमपीएससी डिक्लेअर करेल तेव्हा मी परत तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन येईल, ज्याच्यामध्ये मी मायक्रो अनालिसिस करून देईल की नक्की हा सिलेबस म्हणजे काय आहे आणि तुम्हाला प्रिपेअर काय करायचं असतं.
परंतु माझ्या मते सध्या पेपर 1 मध्ये हिस्ट्री आणि जिओग्राफी गॅरंटीड असतील, महाराष्ट्राचं युपीएससीच्या सेन्सनं महाराष्ट्राचं ऍडिशन असेल आणि कदाचित सोशल इश्यूवरती माझा क्वेश्चन मार्क आहे की सोशल इश्यू आणि आर्ट अँड कल्चर एमपीएससी घेते की नाही. GS2 जो आहे तो युपीएससीचा इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणजेच पॉलिटी अँड गव्हर्नन्स आहे आणि त्यानंतर तुमचा सोशल जस्टिस आणि वेलफेअर आहे गव्हर्नन्स मधलाच. एमपीएससी मला असं वाटतं सेकंड पेपर जशाला तसाच ठेवेल, त्याच्यामध्ये मला तरी वाटतं की कुठलाही चेंज होणार नाही. म्हणजे सेकंड पेपरमध्ये जनरली असणार तुमचं भारताचं संविधान, भारताचं शासन आणि राजकारण, सोशल जस्टिस आणि इंटरनॅशनल रिलेशन्स म्हणजेच भारताचे परराष्ट्रीय संबंध. ह्यावरती तुमचा 250 मार्कांचा डिस्क्रिप्टिव्ह पेपर राहील. त्यानंतर पेपर 3 जो आहे तो युपीएससी मध्ये सध्या तरी देर आर 5 डिफरंट स्मॉल सेक्शन्स ऑफ द सब्जेक्ट्स इन पेपर 3 GS3 ऑफ यूपीएससी एक्झामिनेशन, ज्यामध्ये आहे मेजर पार्ट इज इकॉनॉमी, त्यानंतर आहे एन्व्हायरमेंट, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, इंटरनल सिक्युरिटी ऑफ इंडिया अँड डिझास्टर मॅनेजमेंट. एमपीएससी डेफिनेटली हे तर फॉलो करणार की इकॉनॉमिक्स असणारच, एन्व्हायरमेंट असणारच आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी असणारच. परंतु विल देअर बी डिझास्टर मॅनेजमेंट ऑर इंटरनल सिक्युरिटी इज अ क्वेश्चन. तर डिझास्टर मॅनेजमेंट आणि इंटरनल सिक्युरिटीवरती काय असेल ते आपल्याला सिलेबस आल्यावरतीच कळेल. पण ऍटलीस्ट एन्व्हायरमेंट, इकॉनॉमिक्स आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी तर असणारच असणार. आणि पेपर 4 एथिक्स, इंटिग्रिटी अँड ॲप्टिट्यूड एक्झॅक्टली यूपीएससी जसा असतो की काही पार्ट थेरी असतो आणि मॅक्सिमम केस स्टडीचा पार्ट असतो, सेम यूपीएससी येणार फॉर शुअर. सो हे असतील तुमचे GS4 असं माझं मत आहे. ऑफकोर्स ॲज आय टोल्ड यू सिलेबस जेव्हा डिटेल्ड डिक्लेअर होईल तेव्हा तर मी तुम्हाला नक्कीच सांगेल. परंतु आव्हानांकडे जर मी आता आलो, अजून मी पूर्ण संपवलं नाही परंतु तरी एक सायमल्टेनियसली मी इश्यू घेतो की जर मी आव्हानांकडे आलो असे मुलं की ज्यांनी अगोदरपासून एमपीएससीची तयारी केलेली आहे, त्यांना एथिक्स, इंटिग्रिटी अँड ॲप्टिट्यूडचा काहीही संबंध नव्हता, त्यांच्या समोर ह्या सब्जेक्टचा पूर्णपणे 250 मार्कांसाठी नवीन अभ्यास करणं इज गोइंग टू बी अ चॅलेंज फॉर शुअर. त्यानंतर मग एक विषय ऍडिशन होतो, अजून एक पेपर ऍडिशन होणार आहे, तो म्हणजे असणार एसेचा. म्हणजे 250 मार्कांचा एसे ऍड होईल. आता यूपीएससीचा पॅटर्न असा आहे की देर आर 2 ग्रुप्स, ग्रुप ए अँड ग्रुप बी. In group A there are 4 options, four different essay topics. In group B there are 4 different essay topics. आणि तुम्हाला चूज करायचा असतो 125 मार्कांसाठी ग्रुप ए मधला कुठला तरी एक एसे आणि ग्रुप बी मधला कुठला तरी एक एसे 125 मार्कांसाठी. असा मिळून तुमचा टोटल 250 मार्कांचा एसेचा पेपर होत असतो. एमपीएससी ने पॅटर्न मध्ये सेम दिलेला आहे, म्हणजेच एसेज विचारले जातील अगेन फॉर दोज हु हॅव बीन स्टडींग फॉर एमपीएससी इन अर्लियर पॅटर्न. तर त्यांनी एसेचा फक्त 25 मार्कांचा अभ्यास केला, जे फारच साधारण एसेज होते. आणि यूपीएससी लेवलचे एसेस खूपच स्टँडर्ड एसेज असतात की ज्यामध्ये खूप मल्टी डायमेन्शनल अप्रोच आपल्याला दाखवायचा असतो. तर त्यांच्यासाठी खूप मोठा चॅलेंज असेल की नक्की एसे वरती तुम्ही 250 मार्कांसाठी आता तुम्हाला प्रिपरेशन वेगळं करावं लागेल, त्यात काहीच वाद नाही. आणि हे असतील, मग मी सांगितलं होतं म्हणजे मेन्स मध्ये 3 प्रकारचे पेपर्स असतील. पहिला प्रकार जरा लँग्वेजचे क्वालिफाईंग पेपर्स, ज्याच्यामध्ये तुम्हाला फक्त 75 मार्क्स द्यायचे इंडिव्हिज्युअली. त्यानंतर हे झाले 5 पेपर्स, ज्यामध्ये प्रत्येक पेपरचे 250 मार्क्स म्हणजे 1250 मार्क्स. परंतु मेन्स तर एमपीएससी दिले 1750 मार्क्सचे असेल. मग ते उरलेले 500 मार्क्स कुठून येतील, तर देयर विल थर्ड टाइप ऑफ पेपर that will be called optional paper, same like UPSC. एमपीएससी ने ऑप्शनल वरती डिसिजन घेतलेली आहे आणि मला असं वाटतं की यूपीएससी जेवढे ऑप्शन्स तुम्हाला देत असते तेवढेच एमपीएससी पण चॉईसेस ऑप्शन्स तेवढेच तुम्हाला देईल. आणि तुम्ही पण चांगल्या आता ज्या ह्युमॅनिटीजचे किंवा टेक्निकल ऑप्शन्स आहेत त्यावरती मी परत एक सेपरेट व्हिडिओ बनवेल की ऑप्शनल कसं चूज करत असतात. कारण की पुन्हा एकदा चॅलेंजेस वरती येतो, असे मुलं की ज्यांनी जुन्या पॅटर्नचा अभ्यास केलेला आहे त्यांना ऑप्शनलचा अभ्यास म्हणजे काय हे माहिती नाहीये, त्यांना हे सगळं नवीन करावं लागणार आहे. त्यासाठी ऑप्शनल हा जो प्रकार आहे यासाठी आपण एक स्पेशलच व्हिडिओ बनवूयात. ओके, तर हा झाला प्रकार इथपर्यंतचा की ज्यामध्ये एमपीएससीनं सिलेबस तर डिस्क्लोज नाही केला, परंतु माझ्या मते ह्याच प्रकारचा पॅटर्न असेल आणि ह्याच प्रकारचा सिलेबस असेल. 80% तरी मला असं वाटतं मी तुम्हाला क्लॅरिटी दिलेली आहे. त्यानंतर आपण येऊया की मग नक्की असे कोणते मुलं आहेत की ज्यांना हे सगळं चॅलेंजिंग असेल. तर असे मुलं की ज्यांनी एमपीएससीचा फक्त जुन्या लेवलचा अभ्यास केलेला आहे, ज्यांनी कधी यूपीएससीला टचच केलेलं नव्हतं, त्यांना 3 चॅलेंजेस आहेत. पहिलं त्यांच्यासाठी चॅलेंज असेल ते म्हणजे एसे. दुसरं त्यांच्यासाठी चॅलेंज असेल ते म्हणजे रायटिंग प्रॅक्टिस ऑफ एव्हरी सब्जेक्ट. कारण आतापर्यंत आपण एमपीएससीचा अभ्यास करताना फॅक्च्युअल अप्रोच घेऊन अभ्यास करायचो. आता आपल्याला इंटिग्रेटेड डिस्क्रिप्टिव्ह ॲनालिटिकल अप्रोच घेऊन अभ्यास करावा लागेल आणि ज्यामध्ये
खूप सारे चॅलेंजेस तुम्हाला नक्की येतील विथ स्टार्टिंग विथ युअर रेफरन्स बुक्स ऑल्सो. आतापर्यंत तुम्ही जे रेफरन्स बुक्स वापरत होते लोकल ऑथर्सचे वगैरे, ते आता इथून पुढे 100% चालणार नाहीये. त्या बुक्समधनं उत्तरं लिहिण्या इतकी त्या बुक्सची कपॅसिटी नाहीये. त्या बुक्सची कपॅसिटी फक्त एवढीच होती की बाबा रे म्हणजे 91st कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट मध्ये काय झालंय 1 2 3 4 बस. त्याच्या पलीकडे 91st कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट का झाला हे सांगण्याची कपॅसिटी त्या बुक्सची नाहीये. तर तुम्हाला इव्हन तुमच्या रेफरन्स मटेरियल पासून चेंजेस करावे लागतील. डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे आन्सर रायटिंग काय असते इथपासून सुरुवात असते. आन्सर रायटिंग इज अ स्किल, राईट. इट इज अन आर्ट. हे आन्सर रायटिंग असा प्रकार नाही की मला येतं किंवा माझ्याकडे इन्फॉर्मेशन आहे म्हणून मी ते लिहूच शकतो चांगलं. नो, तुमच्याकडे इन्फॉर्मेशन आहे तर तुम्ही ते फक्त 4 पैकी एका ऑप्शन मध्ये निवडू शकता. लिहिणं इज स्पेसिफिकली अ स्किल. त्यातले त्यात मल्टी डायमेन्शनल आन्सर लिहिणं तर अजून चांगलं स्किल असेल. सो त्यामुळे ज्यांनी जुन्या पॅटर्न अभ्यास केला त्यांचा सेकंड चॅलेंज हा असेल की रायटिंग प्रॅक्टिस कशी करावी किंवा मी जे काय आतापर्यंत शिकलोय त्याचा मी मेन्स मध्ये उपयोग कसा करू. तर बिलीव्ह मी, लेट मी टेल यू क्लिअरली, मी कुठलीही गोष्ट कधीच खोटं बोलत नसतो. माझ्या कुठलेही व्हिडिओज तुम्ही बघू शकता. तर आजही मी एक हार्श रियालिटी तुमच्या समोर ठेवतोय. तुम्ही आतापर्यंत जेवढा अभ्यास केला त्यामध्ये तुम्ही आता फक्त प्री पास होऊ शकता. तुमच्या आतापर्यंतच्या अभ्यासावरती तुम्ही मेन्स पास होऊ शकत नाही इथून पुढे एमपीएससीची. दिस इज अ हार्श रियालिटी. यू हॅव टू एक्सेप्ट इट आणि ॲज सून ॲज यू एक्सेप्ट इट इट विल बी गुड फॉर यू. लवकरात लवकर उगीच स्वतःला पुश करू नका. उगीच हा विचार करू नका की अरे मग आता परत क्लासेस लावावे लागतील का, आता परत फीस भरावी लागेल का. हे बघा, काही गोष्टी असतात की ज्या प्रॅक्टिकल रियालिटी ऑफ लाईफ आहे आणि तुम्ही ज्याची ड्रीम करताय ज्या पोस्टची तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला खूप संकटांना सामोरं जावं लागत असतं. त्यापैकी हे एक संकट समजा आणि याला तुम्हाला टॅकल करावाच लागेल. सो त्याच्यामुळे तुम्हाला आता मेन्सचा पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने अभ्यास करावा लागेल. तुम्हाला एक असा गाईड चूज करावा लागेल की जो युपीएससीचा गाईड आहे, ज्याला युपीएससीची पूर्ण अंडरस्टँडिंग आहे. आता फक्त तोच तुम्हाला एमपीएससी शिकवू शकतो. ज्यानं स्वतः युपीएससी अटेम्प्ट केलेली आहे, ज्यानं स्वतः युपीएससीची मेन्स ऍटलिस्ट पास केलेली आहे कधीतरी, ज्याला स्वतःला युपीएससीच्या मुलांना गाईड करण्याचा पूर्ण आणि चांगला अनुभव आहे, असाच गाईड तुम्हाला एमपीएससी साठी गाईड आता इथून पुढे करू शकतो. कारण आन्सर रायटिंग प्रॅक्टिस जसं मी एज्युनेशन अकॅडमीमध्ये आम्ही प्रत्येक टॉपिक संपल्यानंतर त्याच्यावरती 8, 10, 15, 20 डिपेंडिंग ऑन द ब्रेथ अँड लेंथ ऑफ द टॉपिक त्याच्यावरती आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करून घेतो मुलांकडून. ते चेक करतो. एक आन्सर 4 वेळा लिहून आणायला सांगतो. जोपर्यंत ट्रेनर सॅटिस्फाईड नाहीये तोपर्यंत ह्या पद्धतीनं तुम्हाला तुमची प्रॅक्टिस आता करून घ्यावी लागेल. तुमचा ट्रेनर तेवढा क्वालिफाईड इनफ असायलाच पाहिजे आता इथून पुढे. त्यानंतर तिसरं चॅलेंज ओल्ड पॅटर्नच्या मुलांसाठी हे असेल ऑप्शनल. ऑप्शनलसाठी तुमच्याकडे यू डू नॉट हॅव एनी चॉईस. यू हॅव टू जॉईन सम गुड कोचिंग. बिकॉज डू नॉट थिंक की मी स्वतः एक क्लास चालवतो म्हणून मी असं म्हणतोय, परंतु 500 मार्कांचा सब्जेक्ट तुम्ही स्वतः प्रिपेअर करून का स्वतःच्या आयुष्याची रिस्क घेताय. 500 मार्कांचा सब्जेक्ट आहे, त्याला खूप डिटेल्ड इन्फॉर्मेशन आणि डिटेल्ड नॉलेज लागतं की जे एक ट्रेनर कडनं तुम्हाला मिळू शकतं. अदरवाईज तुम्ही तुमच्या आयुष्याचे 2 ते 2.5 वर्ष घालणार फक्त ऑप्शनल प्रिपेअर करणार, की जो एक चांगला ट्रेनर तुम्हाला 6 महिन्यात प्रिपेअर करून देऊ शकतो विथ हिज गुड रेफरन्स मटेरियल, बुक्स, त्याचे टीचिंग आणि अप्रोच प्लस आन्सर रायटिंग प्रॅक्टिस ऑफ द ऑप्शनल ऑल्सो. सो जुन्या मुलांसाठी 3 चॅलेंजेस. एक एसे तुम्ही नक्की काय करणार आहात. 250 मार्कांचा पेपर आहे अँड दॅट इज अ डिसाइडिंग फॅक्टर टुडे ऑल्सो इन युपीएससी. कारण की एसे मध्ये तुम्हाला इथून पुढे 140 पेक्षा जास्त मार्क्स पडतील तरच तुम्ही क्रॅक करणार आणि इंटरव्ह्यूला जाणार आहात. नंबर 2, पूर्ण मेन्सचा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न तुम्ही नक्की कसा हँडल करणार आहात हे खूप मोठं चॅलेंज असणार आहे तुमच्या समोर. आन्सर रायटिंग प्रॅक्टिस कशी करणार आहात आणि केली तरी ते कुणाकडनं चेक करून घेणार आहात. आणि मेन म्हणजे आन्सर लिहिणं इतका अप्रोच तुम्हाला त्या सब्जेक्टचा आहे का. आणि तिसरा चॅलेंज असणार आहे की ऑप्शनल. ऑप्शनलचं तुम्ही आतापर्यंत काहीही केलेलं नाहीये, त्यासाठी तुम्हाला ऑप्शनल लगेचच प्रिपेअर करणं सुरू करावं लागेल. तर जे जुन्या पॅटर्नचे विद्यार्थी असतील त्यांनी प्लीज आत्तापासून ह्या तयाऱ्या सुरू करा. आत्तापासून तुमच्या गाईडच्या कॉन्टॅक्टमध्ये या किंवा तुम्ही मला डिस्क्रिप्शन मध्ये नंबर्स दिलेले आहेत. एज्युनेशन अकॅडमी ऍप अवेलेबल आहे, आपलं युट्यूब चॅनल आहे आणि जर तुम्ही औरंगाबादच्या आसपासचे असाल तर प्लीज इथे येऊन भेटा, माझ्याशी बोला. आपण काही गोष्टी डिस्कस करू शकतो, पण स्वतःच्या करिअरचा खेळखंडोबा करू नका स्वतःच्या मनानं डिसिजन घेऊन. कारण हा पॅटर्न स्वतःच्या मनानं काम करणे इतका सोपा राहिलेला नाही.
आणि ह्या पॅटर्नमुळे कोणत्या लोक असे आहेत की ज्यांना एक ऑपॉर्च्युनिटी मिळणार? पहिली गोष्ट असे लोक की ज्यांनी आता पहिल्यांदाच एमपीएससी सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. बिलीव्ह मी, कॉंग्रॅच्युलेशन्स गाईज. खूप चांगलं झालंय तुमच्यासाठी की एमपीएससी डिस्क्रिप्टिव्ह झाली. कारण की इफ यू आस्क मी पॉइंट ब्लँक की सर ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह ह्या दोन प्रकारच्या पेपरपैकी कोणता पेपर सोपा असतो पास होण्यासाठी, इट इज माय एक्सपिरियन्स दॅट डिस्क्रिप्टिव्ह पेपर सोपा असतो. बिकॉज साधं सरळ गोष्ट लक्षात घ्या, ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मध्ये यू रिक्वायर अ सर्टन एक्झॅक्ट नॉलेज विच इज एक्सपेक्टेड बाय द पर्सन हु हॅज सेट द पेपर. म्हणजे जसं की मी जर एखादा ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन तुम्हाला दिला आणि ज्याच्याबद्दल तुम्हाला जनरल माहिती आहे परंतु एक्झॅक्ट माहिती नाही, तर तुमचं उत्तर चुकणार आहे. आलं लक्षात? जसं की 42nd कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट मध्ये खालीलपैकी कोणत्या कोणत्या गोष्टी झाल्या आणि मी जर काय त्याच्या पुढे 4 ऑप्शन्स तुम्हाला दिले, तुम्हाला त्या 4 ऑप्शन पैकी काहीतरी जर एक्झॅक्ट माहिती असेल तरच तुमचं उत्तर बरोबर येणार, नाही तर तुमचं उत्तर चुकतंय. परंतु हेच जर मी तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह लिहायला सांगितलं की प्लीज डिस्क्राईब द चेंजेस, म्हणजे डिस्क्राईब प्लीज म्हणत नसते कुठला ते मी म्हटलो म्हणून, डिस्क्राईब द चेंजेस दॅट हॅव बीन ब्रॉट बाय 42nd कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट 1976 in the Indian Constitution and why is it criticized as a mini constitution. असा जेव्हा मी तुम्हाला एक प्रश्न विचारेल तेव्हा तुम्हाला 42nd अमेंडमेंट ऍक्टच्या बाबतीत जे काय माहित असेल ते तर तुम्ही लिहू शकाल. आणि ते जेव्हा तुम्ही लिहाल तेव्हा त्या 10 मार्कांपैकी मी 2 मार्क तुम्हाला देईल. म्हणजे तुमचं नॉलेज वाया जात नाही ना डिस्क्रिप्टिव्ह मध्ये. तुम्हाला जेवढं म्हणजे तुमच्या नॉलेजला व्हॅल्यू आहे. मी तुम्हाला काहीतरी विचारतो ते तुम्हाला येणे एक्सपेक्टेड आहे, पण त्याच्या बाबतीत तुम्हाला जे येतं ते चालतं. ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मध्ये तसं नाही. ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मध्ये मी तुम्हाला जे विचारतो ते एक्झॅक्ट यायला पाहिजे. तिथे तुमच्या नॉलेजला व्हॅल्यू नाही, तिथे मी काय विचारतो ते तुम्हाला येतं की नाही एवढ्याच गोष्टीला व्हॅल्यू आहे. समजलं? सो त्याच्यामुळे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये पास होणं खरंच सोपं असतं. ऍनालिटिकल ॲबिलिटी माणसाची चांगली होते, इंटेलेक्च्युअल ॲबिलिटी वाढते, तुम्ही माणूस म्हणून खूप चांगलं ग्रो करता कारण तुम्हाला एथिक्स शिकवलं जातं. सो जे नवीन मुलं प्रिपेअर करतात त्यांच्यासाठी खूप 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 चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. फक्त प्लीज ब्रँडिंग आणि फेक मार्केटिंगच्या मागे जाऊ नका. चांगला तळतळीने शिकवणारा ट्रेनर शोधा. उगीच फेक मार्केटिंग आणि फेक ब्रँडिंगच्या मागे जाऊ नका. आणि दुसरं, यूपीएससीची तयारी केलेली असे विद्यार्थी की ज्यांचा एज संपलेलं आहे किंवा अटेम्प्ट संपलेत त्यांच्यासाठी खूप भारी ऑपॉर्च्युनिटी आहे. पोरांनो, आतापर्यंत तुम्ही जे स्वप्न बघितले होते परंतु कदाचित यूपीएससी मध्ये तुमचे ते पास पूर्ण झालेले नाहीये, आता तुमच्यासाठी एमपीएससी पूर्ण ओपन आहे. तुम्ही इतकी खेटून एमपीएससी आता चांगली काढू शकता की पाहायचं काम नाही. तुम्ही डेफिनेटली तुमचं ड्रीम परत एकदा पूर्ण करू शकता. बिलीव्ह मी, जर तुमची यूपीएससीचे अटेम्प्ट संपले असतील तर हा अटेम्प्ट एमपीएससीचा फक्त तुमच्यासाठी पुढचा आणि तुम्ही तो क्रॅक करूच शकता. त्यांच्यासाठी खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. तुम्हाला फक्त ऍडिशन करायचंय महाराष्ट्र स्पेसिफिक हिस्ट्री आणि महाराष्ट्र स्पेसिफिक जिओग्राफीचं अँड यू विल गेट थ्रू दिस एमपीएससी एक्झामिनेशन फॉर शुअर. अँड इफ यू हॅव एनी प्रॉब्लेम, रीच आउट टू मी, रीच आउट टू युअर ट्रेनर, रीच आउट टू युअर गाईड अँड दे will explain you. Okay, so as I have told you, आतापर्यंत पूर्ण सिलेबस एक्सप्लेन झालेला नाहीये, एमपीएससी ने दिलेला नाहीये, परंतु जेव्हा तो येईल त्याच्यावरती आपण सेपरेट व्हिडिओ बनवूयात. मग आम्ही एज्युनेशन अकॅडमी आपली स्वतःची एमपीएससी ची नवीन पॅटर्नची बॅच घेऊन येतोय. आता ती बॅच कशी असेल आणि एज्युनेशन अकॅडमी काय आहे त्याबद्दल एक थोडक्यात तुम्हाला मी सांगतो. सो वी are the Education Academy for UPSC and MPSC. We are based in Aurangabad city. तो ऑफलाईन सेंटर इज औरंगाबाद. तर जर तुम्हाला ऑफलाईनच आम्हाला जॉईन करायची इच्छा असेल तर तुम्ही औरंगाबाद मध्ये आम्हाला जॉईन करू शकता. परंतु जर तुम्ही महाराष्ट्रातून अजून कुठेही हा व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला आमच्यासोबत जॉईन व्हायची इच्छा असेल तर तुम्ही ऑनलाईन आम्हाला जॉईन करू शकता. विथ एक्सलंट क्वालिटी लेक्चर्स वी आर अवेलेबल ऑनलाईन ॲज वेल ॲज ऑफलाईन. सो ऑनलाईनला एज्युनेशन अकॅडमी आमचं स्वतःचं ॲप आहे ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देईल. प्लीज ते ॲप डाउनलोड करा. त्याच्यावरती सगळे अपडेट्स पण येतील आणि तुमची बॅच पण त्याच्यावरती चालू होईल. जर तुम्ही टिपिकली ऑनलाईन जरी करत असाल तरी तुम्हाला तेवढाच सपोर्ट मिळेल जेवढा ऑफलाईनला मिळतो. मग तुम्हाला असं वाटू शकतं की यार आपलं डिस्क्रिप्टिव्ह आन्सर रायटिंग मग सर कसं करणार, तर एक्झॅक्टली जसे दिल्लीचे क्लासेस सध्या यूपीएससीच्या मुलांसोबत करताय किंवा आम्ही सुद्धा ऑनलाईन आमच्या यूपीएससीच्या मुलांना जसं डील करतोय एक्झॅक्टली तसंच एमपीएससी सोबत होईल. म्हणजे काय, तर आम्ही क्लासरूम ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये तर तुम्ही पूर्णपणे आमच्यासोबत कम्युनिकेट करू शकता. तुम्ही ऑफलाईन असलात काय किंवा ऑनलाईन असलात काय.
आणि जेव्हा आन्सर रायटिंगचा विषय येईल तेव्हा फक्त एवढाच प्रश्न असेल की तुम्ही तुमचे आन्सर स्कॅन करून आम्हाला पाठवणार, आम्ही ते स्कॅन करून प्रिंट करून त्याच्यावरती फीडबॅक देणार आणि तो परत तुम्हाला पाठवणार. सो तुम्हाला तेवढाच सपोर्ट मिळणार आहे जेवढा एक ऑफलाईन मुलाला मिळतो. आणि इव्हन जर तुम्हाला पर्सनली काही वेळा ट्रेनरशी बोलायचं असेल तर तुम्ही रिक्वेस्ट करू शकता. ट्रेनर तुमच्याशी कॉलवरती बोलून घेतील, व्हिडिओ कॉलवरती बोलून घेतील जर तुम्हाला त्यांना आन्सर्स वगैरे स्वतःचे दाखवायचे असतील किंवा अजून काही डिस्कस करायचं असेल. सो जरी ऑनलाईन असलं तरी तुम्हाला ऑफलाईनचीच क्वालिटी मिळणार, बिकॉज वी हॅव हायब्रिड क्लासरूम ट्रेनिंग प्रोग्राम, ज्यामध्ये प्रत्येक बॅच जी ऑफलाईन सुरू असते तीच ऑनलाईन पण सुरू असते. सो असं नाही की ऑनलाईनला आम्ही बाकीचे नाही का ते लॅपटॉप समोर बसून लेक्चर पीडीएफ वरती दाखवतात आणि म्हणतात झालं तुमचं आता आणि होणार तुम्ही युपीएससी पास. असं लॅपटॉप वरती लेक्चर करून कोणी युपीएससी नसतं पास होत. तुम्हाला हा बोर्ड हवा, मार्कर हवा, ट्रेनर हवा आणि त्याच्या अंगात त्याच्या मनात ती तळतळ हवी की मला कोणाला तरी पास करून द्यायचं. असं सहजच कोणीतरी पीडीएफ बनवून पीपीटी दाखवून तुम्हाला युपीएससी या एमपीएससी आता इथून पुढे पास करून देऊ शकत नाही. सो त्याच्यामुळे आपण हायब्रिड क्लासरूम ट्रेनिंग प्रोग्राम घेतो. म्हणजे काय की ऍक्च्युअल बॅचचा जो टायमिंग असतो त्या बॅचच्या टायमिंग मध्ये तुमची फॉर्मली रोज लेक्चर्स होतील. 1 वर्षाची पूर्ण बॅच असेल. या 1 वर्षाच्या बॅच मध्ये तुमचं पूर्ण जीएस कव्हर करून दिलं जाईल, ज्याच्यामध्ये एसे राईट मी इथे स्पेसिफिकली लिहिलंय की डेडिकेटेड लेक्चर्स फॉर करंट अफेअर्स अँड एसे. भरपूर असे क्लासेस आहेत की जे तुम्हाला अगोदर प्रॉमिस करतात की आम्ही करंट अफेअर्स तुमचं कव्हर करून घेऊ आणि त्याच्यानंतर सांगतात की आहे प्रत्येक ट्रेनर त्याच्या क्लासमध्ये सांगतोच ना की पॉलिटिक्स असं झालं, इकॉनॉमिक्स तसं झालं तर झालं की तुमचं करंट अफेअर्स. तसं नाही. तुमची वीकली करंट अफेअर्सचे फॉर्मल 2-2 तासांचे लेक्चर्स असतील, ज्याच्यामध्ये स्पेसिफिक ट्रेनर येऊन तुम्हाला स्पेसिफिकली फक्त करंट अफेअर्स शिकवेल. तो असं म्हणणार नाही की जीएस मध्ये झालंच असेल हे त्यासोबत मी दुसरं काहीतरी घेतो. लक्षात. आणि तसंच डेडिकेटेड एसेचे लेक्चर असतील. कुठलाही वेगळा चार्ज त्याच्यासाठी चार्ज केला जाणार नाही. तुमची एसेची पूर्ण फायनल प्रॅक्टिस करून घेतली जाईल आणि अशी गॅरंटी तयार करून घेतली जाईल की तुम्हाला 130-140 पेक्षा जास्त मार्क्स त्यामध्ये येतील. राईट. सब्जेक्ट वाईज फुल लेंथ आणि सब्जेक्ट वाईज टेस्ट तुमच्या ऑर्गनाइज केल्या जातील. टेस्टचा एक पॅटर्न एज्युकेशन अकॅडमीने खूप चांगला डेव्हलप केलेला आहे. जेव्हा पर्टिक्युलर चॅप्टर्स संपतात तेव्हा त्या चॅप्टर वाईज टेस्ट होतात, त्यानंतर अख्ख्या सब्जेक्टच्या टेस्ट होतात आणि त्याच्यानंतर कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट सुद्धा होतात. आय एम टॉकिंग अबाउट प्री ॲज वेल ॲज मेन्स टेस्ट. तर तुमचा आतापर्यंत जर तुम्ही जुने ऍस्पिरंट्स असाल एमपीएससीचे तर तुमच्या क्लासकडे तुमची डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट देण्याची कॅपॅसिटी आता उरलेली नाहीये. सो त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं की तुम्हाला अशाच कोणाकडे तरी जावं लागणार की तुमची डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट देण्याची कॅपॅसिटी आहे आणि फीडबॅक देण्याची कॅपॅसिटी आहे. तो फीडबॅक तेवढा चांगलाही असायला पाहिजे. सो प्रिलिमिनरीच्या असू देत, मेन्सच्या असू देत आणि वीकली सब्जेक्ट वाईज चॅप्टर वाईज टेस्ट असू दे, सगळ्या प्रकारच्या टेस्ट तुमच्या या बॅचमध्ये होतील. संपूर्ण सिलेबस कव्हर होईल. आय एम टॉकिंग दिस ऑन यूट्यूब. याच्यावरती कुणीही कधी नंतर क्लेमही करू शकता. आय नो दिस थिंग. सो त्याच्यामुळे मी इथे स्पष्ट परत तुम्हाला सांगतो तुमचा पूर्ण सिलेबस कव्हर केला जाईल. असं नाही होणार की अच्छा हा पार्ट या सब्जेक्ट मधला आहे ना तर ते तिथे शिकून घ्या. अजिबात तसं होणार नाहीये. तुमचा पूर्ण सिलेबस व्यवस्थितपणे कव्हर केला जाईल. कुठलाही पार्ट स्किप केला जाणार नाही. तुमच्यासोबत कुठल्याही प्रकारचं खोटं काही बोललं जाणार नाही. त्याच्यानंतर रायटिंग प्रॅक्टिस ही खूप कॉम्प्रिहेन्सिव्ह होईल. सगळ्यात जास्त एज्युकेशन अकॅडमीच्या सगळ्या ट्रेनर्सचा भर असतो रायटिंग प्रॅक्टिस वरती. सो जेव्हा तुमचा चॅप्टर होतो, इव्हन काही वेळेला ते छोटे छोटे टॉपिक झाल्यानंतर सुद्धा ट्रेनर त्यांचे क्वेश्चन्स देतात डिपेंडिंग ऑन द टॉपिक 5, 10, 15, 20 वॉट एव्हर आणि ते क्वेश्चन्स लिहून आणले जातात ते मुलांकडनं. जवळपास रोज रायटिंग प्रॅक्टिस होत असते. ओके. अँड दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग फॉर यू, बिलीव्ह मी. आता इथून पुढे तुम्ही एमपीएससी किती वाचता याला काही किंमत नाही. आता इथून पुढे तुम्ही किती लिहिता याला किंमत राहणार आहे आणि किती चांगलं लिहिता याला त्याच्यापेक्षा जास्त किंमत राहणार आहे. आणि त्यानंतर आपल्याकडे स्वतःच्या ऑप्शनलचे 2 पर्याय तुमच्याकडे आहेत. 2 ऑप्शनल कोर्सेस आपण चालवतो. एक आहे पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन्सचं ऑप्शनल आणि एक आहे जिओग्राफीचं ऑप्शनल. या ऑप्शनलच्याही स्पेशल बॅचेस असतील. ऑफकोर्स ज्या टिपिकल जीएसच्या बॅचेस असतील त्याच्यामध्ये ऑप्शनलची फीस किंवा बॅच कन्सिडर केली जाणार नाही. कारण असे असू शकतं की तुम्ही जीएसटी बॅच लावली पण तुम्हाला मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं ऑप्शनल घ्यायचं आहे फॉर एनी स्ट्रेंज रिझन. असं करू नका. मला आपण नंतर ऑप्शनलचा व्हिडिओ बनवतो तर नीट बघा. परंतु तरी मग ह्या 2 पैकी जर तुमची चॉईस असेल तर एज्युकेशन अकॅडमीमध्येच तुमची पूर्ण एक्झाम कव्हर होते. तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही ट्रेनरकडे कधीही जायची गरज पडणार नाहीये आणि ह्याच्या डेडिकेटेड बॅचेस असतील. सो असे मुलं की ज्यांनी अगोदर एमपीएससी केलेली आहे त्यांचं अजूनही असं मत आहे की नाही आता मी करून घेईल हे, मग कुठल्याही स्ट्रेंज रिझन असू देत जाऊ द्या, मला त्यांच्याबद्दल
बोलायचं नाही, कोणाला जज करण्याची गरज नाही. परंतु जर तुमचं मतच असेल की चला ठीक आहे मी करून घेईल, तर घ्या बाबांनो करून, पण कमीत कमी ऑप्शनल की होईना फॉर्मली चांगल्या ट्रेनरकडून शिका. ऑप्शनल शिकल्याशिवाय तुम्ही आता राज्यसेवा मुख्य परीक्षा पास होऊ शकत नाही. स्वतःच्या मनानं ऑप्शनल प्रिपेअर करू नका. असा विचार करू नका की बाबा मी तर पॉल सायन्समध्येच BA केलेलं आहे किंवा MA केलेलं आहे, तर मला काय गरज आहे कोणाकडनं शिकण्याची. अकॅडमिक्समध्ये केलेलं कुठल्याही सब्जेक्टचा अभ्यास आणि UPSC किंवा इथून पुढे आता MPSCनं विचारलेले प्रश्न याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो. वी डू नॉट एक्सप्रेस आरसेल्व्स लाईक वी एक्सप्रेस इन अकॅडमिक्स. आपण युनिव्हर्सिटीच्या एक्झाममध्ये जसे उत्तर लिहितो तसे इकडे उत्तर लिहून जाणार नाहीये. सो त्याच्यामुळे प्लीज असं करू नका की माझा तो ग्रॅज्युएशन सिलेबसच होता, तोच सब्जेक्ट होता, मग मी तोच घेतो, मग मला सोपं पडेल, कशाला तरी पैसे घालू क्लासचे. एज्युनेशन अकॅडमीची फीस सध्या महाराष्ट्रातल्या सगळ्या क्लासेसच्या तुलना जर तुम्ही केल्यात आपल्या स्टँडर्डच्या, ज्या स्टँडर्डनं आम्ही घेतो त्या सगळ्यांपेक्षा 50% कमी आहे. सो त्याच्यामुळे तुम्हाला ऑप्शनली खूपच स्वस्तात मिळत असतो. सो डोंट वरी, तुम्हाला काहीही गरज असेल आणि इव्हन माझ्याकडे क्लास नसेल लावायचा तरीही डिस्क्रिप्शनमध्ये नंबर्स आहेत, डिस्क्रिप्शनमध्ये क्लासचा ॲड्रेस आहे, डिस्क्रिप्शनमध्येच एज्युनेशन अकॅडमीच्या ॲपचं लिंक सुद्धा आहे. आणि हे जो सिम्बल दिसतोय तुम्हाला यायचे कुठेतरी असायला पाहिजे होतो, राईट, एज्युकेशन अकॅडमीचा तो सिम्बल आहे तो आपल्या गुगल प्ले स्टोअरवरती. तर ते ॲप डाउनलोड करा आणि त्यानंतर आपल्याशी कनेक्ट व्हा. आणि बॅच कधी चालू होणार आहे ही बॅच फॉर्मली हे लवकरात लवकर डिक्लेअर केलं जाईलच. एक स्पेसिफिक डेट जी खूप लवकर आता होणार आहे, मॅक्सिमम 10 ते 15 दिवसांमध्ये ती बॅच चालू होईल. सो जरी तुम्ही दुसऱ्या कुठल्या क्लासचा विचार केला असेल, जरी तुम्ही दुसऱ्या कुठल्या ट्रेनरचा विचार केला असेल, तरी फक्त 15 दिवस थांबा. वाटल्यास त्या क्लासमध्ये जा बिंदास, उलटा आय चॅलेंज की बिंदास्त जा, काही प्रॉब्लेम नाही. फक्त 15 दिवस फीस भरायला थांबा. एकदा एज्युनेशन अकॅडमीचे लेक्चर करा आणि त्यानंतर ठरवा तुम्हाला कोणासोबत MPSCची जर्नी पुढे न्यायची. सो इथून पुढे जो व्हिडिओ येईल त्यामध्ये डेट डिस्कशन होईलच, परंतु जर तुम्हाला त्या अगोदर आमच्याशी काही संपर्क साधायचा असेल तर बिनधास्त दिलेल्या नंबर्सवरती फोन करू शकता. महाराष्ट्रातून कुठूनही तुम्ही बोलत असाल तरी तुमचं तेवढंच स्वागत आहे. आणि जर तुम्ही औरंगाबादमध्ये असाल तर पर्सनली इथे येऊन भेटा, आपण बोलूयात आणि ठरवूयात की इथून पुढे तुम्ही MPSC किती लवकर पास करणार आहात. थँक्यू सो मच. हॅव ॲन एक्सलेंट प्रिपरेशन.